श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या या 2025 ते 2026 वर्षामध्ये विवाहित झालेल्या नवदाम्पत्यांसाठी पहिला धोंडा म्हणजेच अधिक मास याबद्दलचा व्हिडिओ आज मी घेऊन आलेली आहे. आणि ज्यांचा पहिला धोंडा आहे, जे नवदाम्पत्य आहे, त्यांच्यासाठी ही संपूर्ण माहिती आहे. हिंदू धर्म परंपरेत अधिक मास म्हणजेच मलमास हा विशेष पुण्यकाळ मानला जातो. या काळात नवीन शुभकार्य, लग्न, मुंज, गृहप्रवेश केले जात नाहीत. मात्र लग्न आधीच झाले असेल तर त्या लेकीचा पहिला धोंडा, लेकी जावयाचा पहिला धोंडा हा परंपरेनुसार योग्य आणि माहेरकडून केला जाणारा सन्मानाचा विधी मानला जातो. 2025 आणि 2026 मध्ये विवाह झालेल्या नवदाम्पत्यासाठी येणारा हा धोंडा सौभाग्य, नात्यांची दृढता आणि मंगलभावना दर्शवतो. पहिला धोंडा म्हणजे काय तर विवाहानंतर येणाऱ्या पहिल्या अधिक मासाला माहेराकडून लेकीला सन्मानानं जे बोलवलं जातं, तिची ओटी, वस्त्र, भेटवस्तू देऊन जावयाचा मानपान केला जातो, याला अधिक मासातील पहिला धोंडा म्हणतात. हा धोंडा प्रत्येक 3 वर्षाला येत असतो आणि 3 वर्षानंतर हा पहिला धोंडा ज्याचा कोणाचा आला असेल त्यांच्यासाठी हा पहिला धोंडा आहे. आणि लग्नानंतरचा हा पहिला धोंडा हा ज्याची इच्छा असेल त्याचे माहेरचे, समजा प्रत्येकाच्या माहेरचं असं असतं की 3 वर्षाला जो धोंडा येतो त्याला प्रत्येकीला लेकी जावायला बोलवलं जातं. आजपर्यंत देखील कोणाच्या लग्नाला 10 वर्ष झाले असतील, 15 वर्ष झाले असतील तरी देखील त्या लेकी जावयाचा धोंडा करण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी आहे. मग ज्यांचं खरंच नवीन लग्न झालं आहे त्यांच्यासाठी तर हा किती कौतुक सोहळा आहे. धोंडा कसा करायचा तर त्याची योग्य पद्धत सांगते. कुठलाही दिवस हा शुभ दिवस पाहून तुम्ही ठरवायचा आहे. शक्यतो गुरुवार, शुक्रवार यावेळेत तुम्ही या दिवशी तुम्ही करू शकता. सकाळ किंवा दुपारची वेळ असेल तरी चालते, संध्याकाळची वेळ असेल तरी चालते. धोंडा करायचा आहे तर त्याचं कौतुक सोहळा आहे त्याप्रमाणेच झाला पाहिजे. प्रत्येकाला त्यासाठी वेळ हवा आहे, प्रत्येकाने वेळ काढायचा आहे आणि लेकीला बोलवायचं आहे, सन्मानानं निमंत्रण द्यायचं आहे. आणि कधीही लेक जेव्हा येते तेव्हा तिचा सत्कार, म्हणजे जे म्हणतो ना आपण, आता खूप कौतुक सोहळे सुरू झालेले आहेत. तुम्ही दारात रांगोळी काढा, फुलं सजवा, काय करायचं ते करा त्या पद्धतीने. पण जेव्हा आपली लेक आणि जावई उंबरठ्यावर आपल्या येतात त्यावेळेला त्यांचं ऑक्शन करून त्यांना घराच्या आतमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या मुलीची ओटी भरायची आहे. ओटीमध्ये साधारणपणे साडी असेल किंवा ती ड्रेस घालत असेल तर ड्रेस, हळद, कुंकू, नारळ, साखर, गूळ, फळे, सौभाग्यवती वर्धक वस्तू ज्या आहे, बांगड्या आहे, कुंकू आहे, लिपस्टिक आहे, काय म्हणतात अजून त्याला, सिंदूर आहे. अशी ओटी साधी सात्विक असावी. त्याचबरोबर त्या दिवशी तुमच्याकडून शक्य असेल तर लेकीला तुम्ही चांदीची वस्तू एखादी द्यायची आहे भेटवस्तू म्हणून. तुम्ही चांदीच्या वस्तूमध्ये जोडवे नक्की त्यावेळेला लेकीला करायचे आहेत. कोणी पैंजण देखील करतं, पण चांदीची जोडवी आपल्याकडून आपल्या लेकीला आपण द्यायची आहे. त्यानंतर जावयाचा मान सन्मान करायचा आहे. आता अधिक मासामध्ये जावयाला एवढं का महत्त्व आहे तर अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणतात. या मासाचा अधिपती भगवान श्रीकृष्ण आहेत, म्हणजेच विष्णू आहेत. आणि हिंदू धर्मात जर म्हटलं तर जावई म्हणजे लेकीचा रक्षक, लेकीच्या सौभाग्याचा आधार आणि माहेर सासर यांचा सेतू. म्हणून जावयाचा सन्मान म्हणजेच पुरुषोत्तम नारायणाचा सन्मान असं मानलं जातं, म्हणजेच आपल्या विष्णूंचा सन्मान मानला जातो. कन्यादानानंतर जावई हे देवस्वरूप असतात आपल्यासाठी. कन्यादानानंतर जावई हा देवासमान मानला जातो आणि नवीन शुभकर्म निषिद्ध असतं त्यावेळेला, पण तरी देखील आपण विष्णूंची कृपा प्राप्त होण्यासाठी आपण जावयाचा आदर करतो. आणि जावयाची सेवा म्हटलं तर सौभाग्य वाढवणारी सेवा असते, कारण अधिक मासात जावयाचा मान ठेवल्याने लेकीचं सौभाग्य अखंड राहतं. वैवाहिक जीवनात बाधा येत नाही, दाम्पत्याला दीर्घायुष्य लाभतं, पितृदोष, ग्रहदोष शांत होतात आणि पहिला अधिक मास धोंडा असल्यास हे फळ अधिक प्रभावी मानलं जातं. त्यावेळेला जावयासाठी भोजन हे सात्विक, शाकाहारी व साधं असावं. कांदा लसूण पूर्णपणे टाळलेलं जर जमत असेल तर ते करावं, नाही तर सात्विक जेवण आपलं वरण भात, तूप पोळी भाजी, कोशिंबीर, ताक, गुळपोळी, श्रीखंड किंवा पुरणपोळी ह्या गोष्टी आपण करू शकतो. वस्त्र वगैरे देऊन आपण वस्त्र, उपरणं, नारळ आणि अधिक मास असल्याने सोनं चांदी देणं टाळतात, पण शक्यतो चांदी देण्यात येते. आणि भोजनात तुम्ही
सात्विक शाकाहारी, कांदा लसूण नसलेलं, गोड पदार्थ असलेलं असं जेवण आपल्याला करायचं आहे. आणि काय करू नये, सोनं चांदी देऊ नये असं म्हणतात. सोनं देऊ नये, चांदी देऊ नये, भारी खर्च किंवा दिखावा टाळावा, नवीन दागिने, गृहोपयोगी मोठ्या वस्तू टाळाव्यात, वाजंत्री, मोठे समारंभ करू नये, अशुभ शब्द, रडारड टाळावी. अधिक मासात साधेपणा हाच खरा सोहळा आहे. आणि धार्मिक दृष्टीनं जर महत्त्व जर याचं म्हटलं तर लेकीचं सौभाग्य अखंड राहावं, माहेर सासर नातं दृढ व्हावं, अधिक मासातील पुण्यफळ प्राप्त व्हावं, दाम्पत्याच्या जीवनात शांतता व समृद्धी यावी, यासाठी आपण अधिक मासाचा कौतुक सोहळा करत असतो. 2025 आणि 2026 विवाह झालेल्या दाम्पत्यासाठी अधिक मासातील पहिला धोंडा हा सण नसून संस्कार व सन्मानाचा विधी आहे. साधेपणा, श्रद्धा, परंपरा जपून केला तर हा धोंडा मंगलकारी, पुण्यदायी ठरतो. दिखावा टाळून प्रेम आणि आशीर्वादाने भरलेला हा धोंडा हाच परंपरेचा खरा अर्थ असतो. तर झालेली सेवाई महाराजांच्या निमित्त करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.